व्हिडिओ मार्गदर्शकांचे आणि मार्गदर्शन करणाऱ्यांचे जे विचार आहेत त्या त्यांच्यापर्यंत पोहोचतातच. एक भांडारकर दादांनी त्यांचा जे बोलायचं होतं ते बोलले. तो विषय काढायला नको, तरी पण माहिती नसेल म्हणून सांगतो. महानत्यागी बाबा जुमलेंची शिकवण आहे, जो चूक करत असेल त्याची चूक त्याच्या आमोरासमोर त्याच्या तोंडावर दाखवा. त्याच्या मागे जर आम्ही त्याच्या गोष्टी काढत असत तर हे चुगल्या ठरतात. हे करू नये. आपण सारे लोक इथे जे आलेलो आहोत ते मार्गदर्शन ऐकण्यासाठी आलेलो आहोत. त्याचे उदाहरण सांगतो मी तुम्हाला. हा अनुभव प्रत्यक्ष ज्या परमेश्वराची आम्ही प्रार्थना करतो, भक्ती करतो, त्या परमेश्वरानं आम्हाला उदाहरण दिलेलं आहे, त्यांचा अनुभव दिलेला आहे. सर्वांना माहिती आहे, पण त्या गोष्टीवर आम्ही गौर करत नाही, त्याचा विचार करत नाही. लक्ष्मणाला जेव्हा शक्ती लागली आणि बाबा हनुमानजी जेव्हा पहाट उचलून आणत होते त्यावेळेस ते अचानक अयोध्येतून जात होते आणि ते दृश्य भरताला दिसलं. भरताला वाटलं की कोणीतरी राक्षस येत आहे, म्हणून त्यांनी बाण धरला आणि हनुमानजीला मारला. त्यावेळेस ते पर्वत होते एकीकडे गेले आणि बाबा हनुमानजी खाली पडले. पण पडल्यानंतर सुद्धा बाबा हनुमानजीच्या तोंडातून त्यांचे जे परमेश्वर आहे राम त्यांचं नाव निघत होतं. फक्त पतित जरी झाला, दुःखी जरी झाला, तरी तो परमेश्वराचे नामकरण किंवा आपल्या गुरुचं नाव कधीच विसरत नाही. ज्या गुरुने आम्हाला मार्ग दाखवला, जीवनाला सुखी केलं, दुःख असो चाहे सुख असो, मरीन किंवा जगीन, जीवनात एकच भगवान बाबा हनुमानजीलाच पाणी, हे आमचे शब्द आहेत. अगला वागो अथवा न वागो, आम्ही वागतो की नाही ते महत्वाचं आहे. दुसरं उदाहरण महाभारतातलं. एकलव्याची आणि गुरु द्रोणाचार्यांची जेव्हा भेट झाली तेव्हा एकलव्याने गुरु द्रोणाचार्यांना म्हटलं मला तुम्हाला गुरु करायचं आहे. गुरु द्रोणाचार्यांनी त्याला नाकारलं. मी म्हणे तुला शिक्षा माझ्या शिष्य करू शकत नाही. तेव्हा एकलव्य नाराज नाही झाला. ठीक आहे म्हणे, तुम्ही भलाय मला शिक्षा देऊ शकत नाही, पण तुमची मूर्ती बनवून मी माझं शिक्षण पूर्ण करेल. आजही एकलव्याचं नाव अमर आहे. त्यांनी गुरु सोडलेलं नाही, गुरुपासून नाराज झालेलं नाही. बाबा जुमलेजी हयात असताना, त्यांच्या शरीररूपी असताना कोणत्याच प्रकारच्या संघटना, कोणत्याच प्रकारच्या संस्था निर्माण झालेल्या नाहीत. बाबा जुमलेजी देह सोडून गेल्यानंतर ह्या साऱ्या गोष्टी झाल्या. स्वतःच्या मुलाला सुद्धा बाबा जुमलेजीने त्या करू दिलं नाही, कोणतंच पद दिलेलं नाही. हा महानत्यागी बाबा जुमलेजीचा खूप मोठा त्याग आहे. आम्ही याच्यावरून काय शिकतो? हा ढेर सारा स्वतः झाला. तो विषय बोलायचा नाही. बोलायचं आपल्याला हे आहे की मला हे सांगायचं होतं की कोणाच्या चुकत असेल त्याची चूक त्याच्या तोंडावर सांगा, मागे सांगू नका, तर त्याच्यात सुधारणा होईल. संस्था येतील, संस्था टिकतील, होईल, अजून होतील, प्रश्न तो नाही आहे. महानत्यागी बाबा जुमलेजींनी जे मंडळ तयार केलं ते मंडळ कधीच मिटणार नाही. अध्यक्ष येतील, किती येतील, किती जातील, एखाद्या व्यक्तीसोबत तुमचं नाही पटत सोडून द्या, पण गुरुने जी संस्था निर्माण केली, जे मार्गदर्शन, जे तत्व तुम्हाला दिलंय त्याला सोडू नका. सचिन दादाने सांगितलं आमच्यासोबत काय झालं, आम्ही नाराज नाही झालो. तो करता करता तो परमेश्वर आहे. असो, त्या विषयावर मी जास्त वेळ घेणार नाही. बाबा जुमलेजींच्या हयातीतील शब्दाला काय महत्व असते, एक अनुभव मी तुम्हाला सर्वांना सांगतो. ढोप्या गावचं नाव निघालं होतं. ढोप्या गावाजवळ सालई एक गाव आहे. त्या सालई गावचे किसनू ठाकरे म्हणून नावाचे एक सेवक खूप गरीब परिस्थितीमध्ये होते. त्यांच्याकडे कोणाला जेवण देण्याची सुद्धा ऐपत नव्हती. आणि बाबा जुमलेजी नेहमी लोक गावाला दौरा करायचे. या किसनू ठाकरेला माहीत झालं की बाबा झोपला आलेले आहेत. त्यांनी असा विचार केला, बाबा जवळच आलेले आहेत, त्याला आपण बाबाचा दौरा घेऊ. पण आपली परिस्थिती नाही दौरा घेण्याची, काय करायचं? त्या बैठकीला गेले तर पाहिलं तर बाबासोबत भरपूर सेवक होते. त्यांनी तोंडातून शब्दच काढलेला नाही की मला दौरा घ्यायचा आहे. बाबा तिथून दौरा गेली, चर्चा बैठक झाली. बाबा दुसऱ्या गावाला गेले. पुन्हा 2-3 महिन्यानंतर बाबा धोपला आले. पुन्हा हा किसनू आणि त्याचा मुलगा आज मार्गदर्शक आहे, ते पुन्हा तिथं गेले.
तर पुन्हा त्यांनी त्याही वेळेस बैठक बाबाकडे शब्द काढलेला नाही की बाबा मला दौरा घ्यायचा आहे. पुन्हा तिसऱ्यांदा बाबा धोपला आले, तेव्हा शेवट पुन्हा आपल्या परिवारासोबत गेला किसनू ठाकरे. तेव्हा बाबा जुमलेजी माणसाला ओळखत होते. अगोदरच्या काळामध्ये, बाबांच्या काळामध्ये इलेक्शन होत नव्हते, बाबा माणसं ओळखत होते, हा व्यक्ती सही आहे. तेव्हा बाबा त्या किसनू ठाकरेंनी बाबाला काहीच नाही म्हटलं, ते बसून आले, दौरा घेण्याच्या उद्देशानं आले, पण शब्द काढला नाही. बाबा माणसं ओळखत होते, सेवक ओळखत होते. तेव्हा बाबांनी स्वतःच्या मार्गदर्शनामध्ये सांगितलं की सेवक दौरा घेण्याचे इच्छुक आहेत, पण काहीतरी परिस्थितीमुळे ते घेऊ शकत नाहीत, शब्द काढू शकत नाही. त्या ठाकरेंनी बाबांना नाही म्हटलं, पण बाबांनी माणसं ओळखले आणि त्यांना त्या हिंमत करून मग ते ठाकरे बाबा जुमलेजीकडे गेले आणि बाबा जुमलेजीने त्यांना विचारलं, काय रे भाऊ, म्हणे काय इच्छा काय तुझी? बाबा मला दौरा घ्यायचा आहे. दौरा घ्यायचा आहे, बरोबर आहे, ठीक आहे, दौरा देऊ तुला. कशावर देऊ? बाबा म्हणे तुम्ही आदेश करा. बाबा सेवकांची परिस्थिती ओळखून असतात. बाबा तुम्ही आदेश करा. तर ठीक आहे किसनू ठाकरे, तुमच्याकडचा दौरा फक्त चायवरच होईल, फक्त चायवर चर्चा बैठक होईल, दौरा होईल तुमच्याकडे, फक्त चाय होईल. ठीक आहे बाबा म्हणे. त्यांच्याकडे बाबा गेले, चर्चा बैठक झाली, त्यांच्याकडे दौरा झाला आणि नुसता चाय आणि सुपारीवर तिची चर्चा बैठक आटपली. त्याच गावामध्ये एक चिंतामण मेश्राम म्हणून 2 सेवक होते त्यावेळेस त्या गावामध्ये, चिंतामण मेश्राम म्हणून. त्यांनी बाबांना म्हटलं, बाबा आज तुम्ही आमच्या गावामध्ये आले तर एक काम करा म्हणे, बाबा माझी थोडी विनंती आहे की तुम्ही माझ्या घरापर्यंत भेट द्या. सेवकाचे शब्द काय होते? माझ्या घरापर्यंत या आणि भेट द्या. ठीक आहे म्हणे, तुझं घर कुठे आहे? तर फलाना ठिकाणी आहे माझं घर. तर ठीक आहे, तुझ्या घरी आपण, तू म्हणतेस तुझ्या घरा तुझ्या इच्छेप्रमाणे भेट देऊ. आणि बाबा सेवकासोबत बसलेले होते ठाकरेच्या घरी. हा जो मेश्राम आहे तो आपल्या घरी गेला आणि याने काय केलं, जेवढे सेवक होते तिथे त्या सेवकांसाठी चायची व्यवस्था, गंजभर चाय आपल्या घरी मांडून ठेवला. त्यानंतर बाबा आले, बाबा त्याच्या घरी भेट दिली. बाबा बसले सुद्धा नाही. शब्द बघा, त्या सेवकाचे शब्द काय होते? फक्त भेट द्यायला या. शब्दाला किती महत्व आहे. त्याच्या घरी बाबा बसले सुद्धा नाही. त्याला विचारलं, काय रे बाबा मित्रांमध्ये कसं काय? बाबा सर्व काही ठीक आहे, सर्व काही ठीक आहे, सर्व व्यवस्थित आहे, सुख समाधान आहे. हो बाबा ठीक आहे म्हणे, आता आम्ही निघतो. तर तो सेवक काय म्हणतो, बाबा खूप मोठा चाय ठेवलेला आहे. तर बाबा त्याच्यावर हसतात आणि म्हणतात, तिथं कोणीही चाय पिणार नाही, कारण तुझ्या तोंडातून काय शब्द निघला? फक्त भेट द्यायला या. हा शब्द तुझा निघला. बाबांनी त्या उदाहरण तुम्हाला शिकवलेला आहे. तुम्ही जे बोलता ते करा. आम्ही दररोज 4 तत्व, 3 शब्द, 5 नियम जीवनात पाळीन असे सत्य वचन देतो, दररोज म्हणतो. त्या वचनाची आम्हाला आठवण तरी राहते का की आम्ही काय वचन दिलं? आणि खरोखरच बाबा जुमलेजी तिथून चाय न पिता, कोणीही चाय पिलं नाही, त्यांचा गंजभर चाय तिथंच राहिला. आणि जे बोललेल्या शब्दाला सेवकांनी जागायला पाहिजे, त्याच्यासाठी बाबा जुमलेजीने ते उदाहरण दिलं की तुम्ही बोलताय काय आणि करताय काय. आम्ही दररोज म्हणतो बाबांच्या आदेशांचे वेळोवेळी पालन करणे. चर्चा बैठक ही बाबा जुमलेजींच्या आदेशाप्रमाणे आहे. मग आम्ही दिलेला जो शब्द आहे बाबांच्या आदेशांचे वेळोवेळी पालन करणे, त्या शब्दाचे पालन करतो का? आणि हा प्रश्न आम्ही स्वतःला तरी कधी विचारतो का? काही महत्वाचा प्रश्न आहे. सत्य बोलणे, दिलेल्या वचनाचे आम्ही जर पालन करत नसेल तर आम्ही सत्य कसे काय बोलतो? हे सेवकांनी स्वतःला विचारण्याची गरज आहे. दुसरं उदाहरण, त्यांचा मुलगा, त्या ठाकरेचा मुलगा आज मार्गदर्शक आहे. त्यांच्या आजचा एक सेवक असेच एका सेवकासोबत चर्चा करत होते, रांगडाले नावाच्या सेवकासोबत चर्चा करत असताना दुसरा एक दुःखी व्यक्ती त्यांनी त्यांच्या चर्चा ऐकल्या. आणि चर्चा ऐकल्यानंतर तो माणूस म्हणतो की मला मार्गात यायच्या आधी काय करावं लागेल? काय नाही दी, काहीच नाही करावं लागेल बाबा. इथं दुःख जर असलं तर बाबा हनुमानजीचं नाव घ्यावं लागतं. तुम्हाला विनंती आणि प्रार्थना म्हणण्याची गरज नाही. आणि नुसतं नाव जरी घेतलं तरी तुमचं दुःख दूर होतं, असा तो मार्गदर्शक म्हणतो. तर मला बी घ्यायचा जी मार्ग, ठीक आहे घे ना बाबा मार्ग. मार्ग घ्यायला काय, पण असे आमचे नियम आहेत.
त्या नियमाचं पालन करावं लागते. देवी देवताचे जे काही तुमच्या फोटो असतील त्या सर्व विसर्जन करावं लागते आणि त्यानंतर बाबा हनुमानजीच्या नावानं विनंती आणि प्रार्थना म्हणावं लागते. ठीक आहे जी म्हणे मी म्हणेन, पण तू मार्गात येते दुःख दूर करण्यासाठी, कशासाठी येऊन राहिला असं मार्गदर्शकाला विचारलं. तर म्हणे 8 वर्ष झाले माझ्या लग्नाला, म्हणे अजूनपर्यंत मुलं बाळा नाही, संतान नाही मला, याच्यासाठी मला मार्गात यायचं आहे. तर मार्गदर्शकाने त्याला प्रश्न केला, तर म्हणे तुला जर मुलं बाळ झाले किंवा नाही झाले तर तू या मार्गाचं काय करशील. नाही म्हणे मला मार्ग म्हणजे संतान प्राप्ती जरी झाली तरी मी म्हणे या मार्गाला सोडणार नाही. त्या बाईनी आणि त्या व्यक्तीने शब्द दिला, संतान जरी झाली तरी मी या मार्गाला सोडणार नाही. ठीक आहे म्हणे. त्या अंगडेजीला सांगितलं यांना समजावून सांगा आणि यांची उद्यापासून कार्य सुरू करून टाका. हे शब्द मार्गदर्शकाचे मिळाल्यानंतर लगेच त्याच महिन्यामध्ये त्या बाईला दिवस मावले आणि पुढल्या वर्षी त्या बाईला एक मुलगा झाला. ते सुखी समाधानी झाले. त्याच्यानंतर बघा सुखी समाधानी झाल्यानंतर त्यांना दुसराही मुलगा झाला, 2 मुलं झाले ज्यांना मुलं होत नव्हते. आणि ते झाल्यानंतर तो सेवक कार्याला विसरून गेला. 3 महिन्यानंतर याचं 11 दिवसाचे कार्य घेऊन जायचे आणि त्यानंतर 8 महिने याचंच नाही, मार्गदर्शकाला विचारायचंही नाही. मुलं मोठा झाल्यानंतर बघा शब्द तोडला. मी शब्द काय होते त्या सेवकाचे, मला मुलगा झाला अथवा न झाला पण मी ह्या मार्गाला सोडणार नाही, हे शब्द होते सेवकाचे. शब्द तुटला त्याचे परिणाम काय झाले मी तुम्हाला सांगतो. आपण जे वचन देतो ते तुटलं तर त्याचे परिणाम काय होतात हे सेवकाने लक्षात घ्यावं. जे सेवक बैठकीला येत नाही त्यांना अनुभवावरून काय होते शब्द तुटले तर ते शिकायला मिळत नाही, स्वतःची नुकसान करतात. त्या सेवकाने शब्द काय दिला होता दोन्ही परिवाराने की मुलगा हो अथवा न हो मी ह्या मार्गाला सोडणार नाही. ठीक आहे म्हणे, तुम्ही कार्य सुरू करून टाका. शब्दाला लक्षात ठेवा म्हणे, जो शब्द दिला तुम्ही. 2 मुलं झाले. मुलं झाल्यानंतर ते कार्य घ्यायला यायचे 15 दिवसाचे. 15 दिवसानंतर म्हणतो 11 दिवसाचे कार्य घ्यायचे, 21 द्यायचे. त्याच्यानंतर कार्य झाल्यानंतर कार्य संपले सांगायचे सुद्धा नाही आणि 3-3, 8-8 महिने सुद्धा कार्य घ्यायला यायचे नाही. त्यानंतर मोठा मुलगा झाला त्यांचा. इतकी परिस्थिती बिघडली त्या पोराची, त्या पोराला दवाखान्यात भरती करावं लागलं, खूप सारा पैसा लागला, तो दुरुस्त होतच नव्हता तो मुलगा. त्याच्यानंतर मार्गदर्शकाची आठवण झाली आणि मार्गदर्शकाला फोन केलं. अजी म्हणे माझ्या मुलाला दवाखान्यात भरती केलेलं आहे. डॉक्टर सांगतो म्हणे की याला काहीच झालेलं नाही पण हा दुरुस्त होऊन नाही राहिला. डॉक्टर सांगतो की याला काही झालेलं नाही पण हा दुरुस्त होऊनच नाही राहिला. मार्गदर्शक काय म्हणतो, ठीक आहे म्हणे झाले असेल तू एक काम कर, 1 तासामध्ये 21 लोकांचं 3 तीर्थ करून दे त्याला आणि गेल्यानंतर काय होते ती मला सांग. 1 वेळा तीर्थ करून दिलं मार्गदर्शकाच्या शब्दानुसार आणि म्हणे मला फोन कर. तीर्थ दिल्यानंतर त्या बाईनं फोन केला, म्हणे माझा मुलगा उठून बसला जे म्हणे. बघा मार्गदर्शकाचे नुसते शब्द निघाल्यावर तो मुलगा एका तीर्थाने उठून बसला, हे या मार्गाच्या तीर्थाचं महत्व आहे. त्याच्यानंतर तो मुलगा दुरुस्त झाला आणि दुरुस्त झाल्यानंतर पुन्हा ते परमेश्वरी कार्याला विसरले. समाधान मिळालं तरी जो दिलेला शब्द त्या शब्दाचं पालन केले नाही, परमेश्वरी कार्याला विसरले आणि कार्य घेणं बंद केलं. आज त्या सेवकाची अशी परिस्थिती आहे. तेच मार्गदर्शक सांगतात की त्यांचा व्यक्ती जो त्यांचा पती होता तो पागल झालेला आहे. त्यांच्याकडे मोबाईलमध्ये रिचार्ज करायला पैसे सुद्धा राहिले नाही, खायची आणि गती आहे. कारण दिलेलं वचन सोडलं. मला मुलगा हो अथवा न हो पण मी ह्या मार्गाला सोडणार नाही. आम्ही सुद्धा जे नवीन सेवक मार्गामध्ये येतात ते वचन देतात, आपण सुद्धा देतो. मरीन किंवा जगीन जीवनात एकच भगवान बाबा हनुमानजीला मानेन. शब्द काय आहे, मरीन किंवा जगीन काहीही होऊन जाव पण त्या परमेश्वराला विसरणार नाही हे वचन देतो आणि आम्ही सुखी समाधानी झाल्यानंतर त्या वचनाला विसरून जातो. बाबाजींनी सत्य मर्यादा प्रेम शिकवलेलं आहे. प्रेम म्हणजे काय असतं हे प्रत्येक वेळा सांगत असतो. बाबाजी असताना एकच मंडळ होतं आणि भरपूर साऱ्या संस्था झाल्या. असो अगोदरच्या जमान्यामध्ये खूप मोठे मोठे परिवार असायचे, एकत्र राहायचे. आज थोडंसं बी मुलांचं लग्न झाल्यानंतर थोडंसं बी आई वडिलांचं नाही पटलं तर पटकन दुसरं घर होऊन जातं.
आमचे रुपाल दादाने मला मगाशी सुरुवातीला सांगितलं आणि मी घरी गेलो होतो म्हणजे माझ्या वडिलांनी मला मारलं. बघा, मुला बाळाचा एवढा मोठा व्यक्ती वडिलांनी त्याला यावेळेस मारलं, पण तरी त्यांनी काहीच नाही म्हटलं. प्रेम आई वडिलांना सोडलं नाही. आणि आमच्यामध्ये बाबाजींनी जे तत्वशब्द नियम सांगितलंय, प्रेम सांगितलंय, हे आमचं प्रेम आहे. ज्या आईवडिलांनी आम्हाला लहानाचं मोठं केलं, तुमचं ढुंगण धुतलं, सारं काही केलं आणि थोडंसं आईवडिलाकडून जर काही थोडं काही होत असेल तर पटकन आमचा परिवार वेगळा होतो. बाबांनी आम्हाला शिकविलं कुटुंबात आणि सेवकात एकता कायम करणे. कुठे गेले आमचे शब्द? कुटुंबात आणि सेवकात एकता कायम करणे. परिवार वेगळे का होतात? तुम्हाला तुमच्यामध्ये जर एकता ठेवायची आहे तर बाबाजींनी सांगितलं की आई वडिलांची सेवा जिवंत असताना करा. मेल्यानंतर त्यांच्या फोटोला हार लावण्याची गरज नाही. आई वडील जिवंत असताना त्यांच्या सोबत कोणी शब्दानेही बोलायला तयार नसतात आणि मेल्यानंतर फोटोची दुनियाभराचं करतात, त्यांचं मोठं 13वी करतात, 14वी करतात. बाबाजींनी शिकवलं याला काही अर्थ नाहीये. सेवा करायची आहे. आमचे नातेवाईक सुद्धा आम्ही पाहतो, एखादा म्हातारा बिमार असेल तर त्याच्यासाठी 10 रुपयाचं बिस्किट सुद्धा कधी आणत नाहीत आणि मेल्यानंतर लाखोची भीड होते माहितीला. काय फायदा? सेवा करायची आहे तर जिवंतपणे करा, जे करायचे आहे ते जिवंतपणे करा, त्यानंतर काही अर्थ नाही. दाखवतात आम्ही आहोत तुमचे, काही कामाचे नसतात. असो, बोलण्यासारखं भरपूर असतं, सांगण्यासारखे अनुभवही भरपूर असतात. एवढंच सांगेन की ज्या सेवकाचा मी तुम्हाला अनुभव सांगितलं, त्यांनी जे शब्द दिला होता की मला काही होऊन जाय, मुलगा हो चाहे न हो, पण मी बाबाच्या मार्गाला विसरणार नाही, हे शब्द दिलं आणि ते शब्द तोडल्यानंतर त्याची परिस्थिती काय झाली हे सुद्धा मी सांगितलं. असं तुमच्यासोबत होऊ नये, कोणासोबत होऊ नये, सर्वांचं चांगलं व्हावं म्हणून सर्वांना विनंती करतो, हात जोडून विनंती करतो की जे वचन आम्ही दररोज परमेश्वराला देतो, त्या तत्व 3 शब्द 5 नियम जीवनात पाडीन असे सत्यवचन देतो, या वचनाची आठवण ठेवा. बाबांच्या आदेशांचे वेळोवेळी पालन करीन हे शब्द देतो, त्या शब्दाची आठवण ठेवा. जर कोणी परिवार चर्चा बैठकीला येत नसेल, पांठेला बसतात पण चर्चा बैठकीला येत नाही, ते म्हणतात की नाही म्हणत बाबांच्या आदेशांचे वेळोवेळी पालन करेन, हा प्रश्न त्यांनी स्वतःला विचारावा. कशाला म्हणतात? जर बाबांच्या आदेशांचे पालन होत नसेल तर सत्य बोलणे दररोज म्हणता, कशाला म्हणतात सत्य बोलणे? म्हणूच नका. म्हणून दिलेल्या शब्दाची आठवण ठेवा, मी सुद्धा ठेवीन. एवढे बोलून माझे 2 शब्द पूर्ण करतो. सर्वांना नमस्कार. धन्यवाद साहेब.